कॅपराऊंड 1मध्ये विद्यार्थ्याला एका बऱ्यापैकी चांगल्या कॉलेजमध्ये IT ब्रँच मिळाली होती. आता झालं असं की कॅपराऊंड 2चा ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरायचा होता त्यावेळी विद्यार्थ्याला नातेवाईकांनी वगैरे काय सांगितलं की कॅपराऊंड 2ला तुम्ही काय करा, तर चांगली जी कॉलेजेस आहेत टियर 2ची त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल अशा ब्रँचेस पण ॲड करा, कारण का सेकंड इयरला ना तुम्हाला ब्रँच चेंज करता येते. आणि त्यांनी सुद्धा तसंच केलं होतं की कॅपराऊंड 2मध्ये ना या ज्या ब्रँचेस आहेत, म्हणजे कॅपराऊंड 1ला सगळ्या टेक ब्रँचेसच ठेवल्या होत्या, CS, IT, AI, ENTC, परंतु कॅपराऊंड 2ला काय केलं, टियर 2च्या ज्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकलच्या ज्या ब्रँचेस आहेत त्या ॲड करून दिल्या. आता झालं असं की नेमकं कॅपराऊंड 2ला मेकॅनिकल ब्रँच त्यांना एका टियर 2 कॉलेजची मिळाली. मग ज्यावेळी प्रश्न पडतो की खरंच ब्रँच चेंजचा ऑप्शन, म्हणजे भरपूर लोक म्हणतात की आता या ठिकाणी पहिल्या वर्षी तुम्ही ही ब्रँच घ्या, कारण का सगळ्यांना तरी सिलेबस सेमच असतो, आणि कॅपराऊंड म्हणजे सेकंड इयरला तुम्ही ब्रँच चेंज करून टाका. खरं तर हे ब्रँच चेंजचा जो ऑप्शन आहे ना तो इतका सोपा नाही आहे, कारण का मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असतो की सांगतात की नाही सेकंड इयरला तुम्हाला कॉलेज चेंज करता येतं, ब्रँच चेंज करता येते. हे खूप डिफिकल्ट आहे. भरपूर पेरेंट्स असेल की त्यांना वाटतं की बाबा नाही सेकंड इयरला आपल्याला ब्रँच चेंज करता येते. ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळी सुद्धा तुम्हाला स्पॉट राऊंडला भरपूर ठिकाणी सांगतात की नाही तुम्ही सेकंड इयरला ब्रँच चेंज करू शकता, आत्ता आमच्या इकडे या ब्रँचला ॲडमिशन घ्या, कारण का त्यांना माहिती आहे कोर ब्रँचेसला नक्की वॅकन्सी राहणार आहे. मग खरा अर्थ काय आहे, तर लक्षात ठेवा कॅपराऊंड 2 म्हणजे सेकंड इयरला ब्रँच चेंज करण्याचा ऑप्शन आहे तो 0 आहे, किंवा त्याची पॉसिबिलिटी 0 आहे. असं म्हणूनच तुम्हाला फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे. का सांगतो, दोन गोष्टींवरती हे ब्रँच चेंजचा ऑप्शन डिपेंड असतो. एक म्हणजे काय, आपल्याला ज्या ब्रँचमध्ये अपग्रेड करायचं आहे किंवा चेंज करायचे आहे त्या ब्रँचमध्ये वॅकन्सी असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करा, विद्यार्थ्यांना 96-97% मिळवून ती विद्यार्थी त्या ब्रँचपर्यंत पोहोचले असतात. त्यामुळे त्या ब्रँचमधून जे विद्यार्थी ड्रॉपआउट होतात किंवा ते सोडून जातात त्यांची जी संख्या आहे ना खूप कमी आहे. ठीक आहे. आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, तुमचा CGPA हा नक्कीच चांगला असायला पाहिजे बाकी सगळ्या मुलांपेक्षा. ठीक आहे. आता फर्स्ट इयरला होतं असं की सगळ्या ब्रँचेसचा जो सिलेबस असतो तो सेम असतो, आणि मोस्टली तो सिलेबस असतो तो 12चा जो आपला सिलेबस आहे तो त्यालाच अलाउन असतो. त्यामुळे सगळ्या मुलांचे CGPA असतात ना फर्स्ट इयरला ते खूप चांगले असतात. त्यामुळे लक्षात ठेवा, जर कोणी तुम्हाला सांगत असेल की फर्स्ट इयर नंतर आपण सेकंड इयरला ब्रँच चेंज करू, या चांगल्या कॉलेजमध्ये ही ब्रँच मिळून जाईल, तर या गोष्टींवरती जास्त विश्वास ठेवू नका. जे कॉलेज तुम्हाला आता कॅपराऊंडमधून, स्पॉटमधून किंवा ILSमधून मिळणार आहे तेच तुमचं फायनल कॉलेज असणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. हा एक डाऊट मला क्लिअर करायचा होता. सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना दोन गोष्टींवरती बनवतोय. कॅपराऊंड 3चं जे ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते लवकर स्टार्ट होणार आहेत. हा जो राऊंड आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण का या ठिकाणी आता तुम्हाला मिस्टेक करायची काही म्हणजे तिथं काही पॉसिबिलिटीज नाही आहे. का, कारण का कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2ला ॲटलिस्ट तुम्हाला गोष्टी समजल्या आहेत की कसं फॉर्म भरायचे, कॉलेजचा सिक्वेन्स कसा असला पाहिजे, कसं कॉलेजचं अलॉटमेंट होतं. मात्र कॅपराऊंड 1 आणि 2ला बऱ्यापैकी सगळ्या जागा वॅकन्स होत्या. आता कॅपराऊंड 3ला तुमच्यासमोर दोन ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे काय, मिळालेली जी सीट आहे ती व्यवस्थित टिकवून ठेवणं आणि पुढच्या राऊंडला जाणं, किंवा जी सीट आहे त्याच्यापेक्षा चांगल्याच सीटला अपग्रेड करणं. चुकीनं एखादं लोअर कॉलेज ॲड करतो किंवा काही सिक्वेन्स चेंज करतो, लोअर ब्रँच ॲड करतो, या गोष्टी आता या कॅपराऊंड 3ला काही ट्रायल करू नका, कारण का कॅपराऊंड 4ला बऱ्यापैकी कुठेही चेंजेस होत नाहीत. हा जो आहे हा तुमचा शेवटचा राऊंड आहे असं समजूनच तुमची कॉलेजची लिस्ट प्रत्येक मुलानं भरायची. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आता सुरुवातीला लक्षात ठेवा की कॅपराऊंड 3चं जे ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते कधीपासून सुरू होणार आहे, तर 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट अशा 3 दिवसांचा वेळ दिला आहे. 20 ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही तुमचा जो कॅपराऊंड 3चा ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते तुम्हाला भरायचं आहे. आणि दुसरं आहे कॉलेजचं जे अलॉटमेंट आहे ते 24 ऑगस्टला डिक्लेअर होणार आहे. ठीक आहे. हे अपकमिंग शेड्यूल आहे कॅपराऊंड 3चं. ठीक आहे. मग आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला कॅपराऊंड 3ला जाण्याआधी ना मी काही रूल्स सांगितलेत, 5 रूल्स सांगितलेत. ते 5 रूल्स लक्षात ठेवा, जसं मी मागच्या कॅपराऊंडला सांगितलं. आणि वेगळं काही नाही आहे. हा व्हिडिओमध्ये ना ऑलरेडी हे सगळे पॉईंट्स आहेत ते मागच्या 2 व्हिडिओमध्ये कव्हर केलेत कॅपराऊंड 1, 2ला. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अलर्ट करायचं आहे की जेणेकरून या स्टेपला ना तुमच्या हातून कुठेही काही मिस्टेक होणार नाही. ठीक आहे. तर 5 गोल्डन रूल्स आहेत जे मी लक्षात सांगतोय. पहिलं म्हणजे काय, सपोज कॅपराऊंड 2ला एखाद्या विद्यार्थ्याला एखादी नवीन सीट मिळाली, फर्स्ट टाइम अलॉटमेंट झालं आणि त्यानं बेटरमेंट केली, त्या विद्यार्थ्याने कॅपराऊंड 3ला आला आणि कॅपराऊंड 3ला सुद्धा समजा त्याला नवीन सीट मिळाली, तर कॅपराऊंड 2ची जी सीट आहे त्याची ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. हा पहिला रूल. ठीक आहे. दुसरा आहे म्हणजे काय, कॅपराऊंड 2ला एखाद्या विद्यार्थ्याला सीट मिळाली होती, फर्स्ट टाइम अलॉटमेंट झालं, त्यानं बेटरमेंट केलं, तो कॅपराऊंड 3ला आला, कॅपराऊंड 3ला त्याला एकही सीट मिळाली नाही, तर त्याची कॅपराऊंड 2ची जी सीट आहे ती सेफ आहे, त्या सीटवरती तो ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतो किंवा कॅपराऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकतो. नेक्स्ट आहे
सपोज एखाद्या विद्यार्थ्याला कॅपराऊंड 1ला एखादी सीट मिळाली होती, त्यानं बेटरमेंट केलं आणि तो कॅपराऊंड 2ला आला. कॅपराऊंड 2ला त्याला कुठलीही सीट मिळाली नाही, त्याला नो बेटरमेंट आलं. ठीक आहे, ती जी कॅपराऊंड 1ची सीट आहे तीच त्याच्याकडे आहे आणि त्यानं परत बेटरमेंट केलं आणि तो कॅपराऊंड 3ला आला. कॅपराऊंड 3ला सुद्धा त्याला अगेन एकही सीट मिळाली नाही, तर त्याची कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती सेफ आहे. ठीक आहे, अगेन त्यानं काय केलं, कॅपराऊंड 1ला एखाद्या विद्यार्थ्याला सीट मिळाली होती, त्यानं बेटरमेंट केलं, तो कॅपराऊंड 2ला आला. कॅपराऊंड 2ला त्याची बेटरमेंट झाली नाही, नो बेटरमेंट इन कॅपराऊंड 2 आलं. परत त्याने कॅपराऊंड 2 नंतर बेटरमेंट केलं, परत तो कॅपराऊंड 3ला आला आणि कॅपराऊंड 3ला त्याला एखादी नवीन सीट मिळाली, तर कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ती ऑटोमॅटिकली कॅन्सल झाली आणि कॅपराऊंड 3ची जी सीट आहे ती राहणार आहे. ही रूल्स यासाठी सांगतोय, रूल सिम्पल आहे, लक्षात ठेवा. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, ज्यावेळी कुठल्याही कॅपराऊंडला तुम्हाला एखादं नवीन कॉलेज अलॉट होणार आहे, त्यावेळी जी मागची कॅपराऊंडची अलॉटमेंट होती ती ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे आणि नवीन अलॉटमेंट आहे ती तुमच्याकडे आहे. किंवा समजा कुठल्याही कॅपराऊंडला पुढच्या कॅपराऊंडला एकही सीट मिळेल नाही, तर मागची जी कॅपराऊंडची सीट आहे ती तुमची सेफ आहे. हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि यावेळचा जो ऑटो फ्रीजचा रूल्स आहे तो आहे फर्स्ट 6 ऑप्शन. म्हणजे आपण जी कॉलेज लिस्ट भरतो ना, COEP, कम्प्युटर इंजिनिअरिंग, ओके, त्यानंतर PICT, IT, असे हे 6 ऑप्शन्स आता ऑटो फ्रीज होणार आहेत. ऑटो फ्रीज लक्षात ठेवा, ज्यांचं पर्सेंटेज 98+ आहे, 99+ आहे, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, कारण का ऑटो फ्रीज होणार आहे. समजा या 6 पैकी एखादा ऑप्शन तुम्हाला मिळाला, तर तुम्हाला तिथंच जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे. तुम्ही कॅपराऊंड 4ला पार्टिसिपेट करू शकणार नाही, मात्र स्पॉट IASला पार्टिसिपेट करू शकता. ठीक आहे, आता हे अवॉइड करायचं असेल तर ऑब्वियसली अशी टॉपची कॉलेजेस वरती ठेवा लिस्टमध्ये जी आपल्याला मिळणार नाहीत. ठीक आहे, हे होतं ऑटो फ्रीज रूल संदर्भात. आता येतो सेकंड टॉपिकवरती की कॅपराऊंड 3ला की तुम्हाला काय करायचं आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, हा तुमचा शेवटचा कॅपराऊंड आहे असंच समजायचं, कारण का कॅपराऊंड 4ला बऱ्यापैकी वॅकन्सी पण नसते आणि सीटसुद्धा काही चेंज होत नाहीत. खूप कमी मुलांचे ती सीट्स असतात, ते चेंज होतात. त्यामुळे हा जो राऊंड आहे तो तुमचा शेवटचा राऊंड आहे असं समजून पुढे द्यायचं. ठीक आहे, आता दुसरं आहे की ऐन मोमेंटला कॉलेज लिस्टमध्ये नाही मला CSIT भेटत नाही, AI भेटत नाही, ENTC भेटत नाही, म्हणून डायरेक्टली मी मेकॅनिकल सिव्हिल ॲड करून देतो. असे मोठे चेंजेस करू नका. हे मी यासाठी सांगतोय कारण का होतं का, ऑलरेडी तुम्हाला भलेही थोडं लोअर का असे ना कॉलेज हातात आहे, आता ऐन मोमेंटला जर तुम्ही चेंजेस केलेत, डायरेक्टली मेकॅनिकल ॲड केलं किंवा जिथं आपल्याला जायचं नाही असंच कॉलेज ॲड करून दिलं, ठीक आहे बघूया पुढच्या राऊंडला नाही भेटलं तर बघूया असं वगैरे, या गोष्टी आता या कॅपराऊंडला करायचं नाही. सिम्पल रूल लक्षात ठेवा की अशी कॉलेजेस लिस्टमध्ये ठेवायची जी आपल्याला समजा मिळाली तर रिग्रेट वाटणार नाही की मागचं कॉलेज आपल्या हातातून गेलं आहे, किंवा मिळालेलं कॉलेज हे आत्ता जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा चांगलंच असले पण अशीच फक्त कॉलेजेस ठेवा. उगाच ज्या कॉलेजला जायचं नाही आहे तिकडची सगळी कॉलेजेस लांबची ॲड करून ठेवतो, बघूया कोल्हापूर साईडचं मिळालं तर पुण्यात नाही म्हटलं तर इकडे नाशिकचं ट्राय करूया, अशा गोष्टी करू नका. एवढं लक्षात ठेवा, जे काही कॉलेज आपल्या हातात आहे त्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच असली पाहिजेत आत्ताच्या या कॅप्टीनच्या लिस्टमध्ये. उगाचच या लिस्टला ट्रायल काही करू नका, म्हणजेच काय डायरेक्टली सिव्हिल ॲड करतो, मेकॅनिकल, मोठे चेंजेस काही करू नका. कारण का जे ट्रायल करायची होती ते कॅपराऊंड 1 आणि 2ला होती, आत्ता कॅपराऊंड 3 हा लास्ट आहे किंवा लास्ट समजूनच आपण पुढं जायचं. ठीक आहे, कारण का कॅपराऊंड 4ला चेंजेस होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ठीक आहे, आता एक उदाहरण सांगतो. एक छोटीशी मी लिस्ट कन्सिडर केलेली आहे. समजा विद्यार्थ्याला JSPMचं CS आहे, नूतनचं CS आहे, नूतनची IT आहे, मॉडर्नची ENTC आहे, इंदिराची CS आहे, DY पाटीलचं CS आहे, MMITC आहे. ही विद्यार्थ्याची एक प्रॉपर लिस्ट आहे. ठीक आहे, आता विद्यार्थ्याला काय झाले, रिसेंट कॅपराऊंड 2मध्ये इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे कॉलेजचं कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँच अलॉट झाले. ठीक आहे, मग विद्यार्थी काय करणार, आता कॅपराऊंड 3चा जो ऑप्शन फॉर्म आहे तो भरताना ऑब्वियसली विचार करणार, मी इंदिराच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या खालती DY पाटील तळेगाव आणि MMIT लोहेगाव या कॉलेजचं CS ठेवलं होतं. ठीक आहे, ऑब्वियसली मला पहिल्या किंवा दुसऱ्या कॅपराऊंडला इंदिराचं CS चांगलं आहे म्हणूनच मी त्यांना या DY पाटील आणि MMITच्या वरती ठेवलं होतं. मग मी आता काय करेन, हे 2 ऑप्शन्स तरी मी रिमूव्ह करतो कारण का ते ऑलरेडी लोअर आहेत. ठीक आहे, आता त्याच्याकडे आले काय, इतकी लिस्ट राहिली. ठीक आहे, आता या लिस्टमध्ये पण त्याला विद्यार्थ्यांना नक्कीच विचार काय करणार आहे, तर मला ऑलरेडी इंदिरा कॉलेजचं कम्प्युटर इंजिनिअरिंग भेटलं आहे, मग मी वाडिया मॉडर्न कॉलेजचं ENTC का कन्सिडर करू ना. ओके, जर माझी प्रायोरिटी असेल मला चांगलं कॉलेज पाहिजे तर नक्कीच मी ENTC ठेवणार लिस्टमध्ये. अदरवाईज जर माझी प्रायोरिटी असेल की मला चांगली ब्रँच हवी तर मी काय करेल, हा मॉडर्न ENTCचा सुद्धा ऑप्शन मी रिमूव्ह करेल आणि मी ट्राय करेल की JSPM CS, नूतन CS, आणि या गोष्टीचा पण विचार करेल की नूतनची IT सुद्धा ब्रँच इथं आहे. मग इथं कम्पेअर करावं लागणार आहे की इंदिराचं CS घ्यायचं की नूतनची IT घ्यायची. ठीक आहे, हा प्रश्न नक्कीच डिफिकल्ट आहे कारण का तुम्हाला ते डिसाईड करावं लागणार आहे की ब्रँच हवे की कॉलेज हवे. कुठल्या ना कुठल्या कॅपराऊंडला ना तुम्हाला 2 गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतातच, कॉलेज किंवा ब्रँच.
ठीक आहे. मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अशी कॉलेजेस आणि अशी ब्रँचेस वरती ठेवा जी मिळालेल्या कॉलेजपेक्षा नक्कीच चांगले आहेत. उगाचच काय होतं, लोअर ब्रँचेस पण काही ॲड वगैरे करायचं नाही. दुसरी गोष्ट आहे, सपोज विद्यार्थ्याला वाटले की नाही इंदिरा कॉलेजचं CS मला मिळाले, मात्र त्याच्यापेक्षा लोअर कॉलेजेसमध्ये हॉस्टेल फॅसिलिटी चांगले आहेत किंवा त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी आहेत, माझ्या घरापासून जवळ आहे, तर तुम्ही काय करू शकता, नक्कीच या कॉलेजपेक्षा याच्यातला जो ऑप्शन तुम्हाला हवे तो तुम्ही वरती ठेवू शकता. ठीक आहे. मात्र ही काळजी घ्या की तो ऑप्शन ठेवल्यानंतर व्यवस्थित त्याच्या प्लेसमेंट्स असतील, त्याची रिच म्हणजे ते कॉलेज ते जवळ आहे का, हॉस्टेल वगैरे काय, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच ते कॉलेजवरती ठेवा. उगाचच डायरेक्टली ब्लाइंडली ठेवू नका. कारण का होतं काय सांगतो, समजा यावेळी इंदिरा कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ नाही ना खूप हाय गेला, ठीक आहे, आणि लोअर कॉलेजचा कट ऑफ कमी आला तर ते तुम्हाला मिळून जाईल आणि इंदिराचं CS जाईल. अशा गोष्टी थोड्या अवॉइड करा. ठीक आहे. आय होप ह्या एक्झाम्पल समजलं असेल. रूल सिम्पल आहे, कट ऑफ बघायचे नाहीत, कुठले व्हॅकन्सी मॅट्रिक्स बघायचं नाही, सिम्पली आपल्याला जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा चांगले ऑप्शन्स आणि जिथं आपल्याला ॲडमिशन मिळालं घ्यायचंच आहे असेच फक्त ऑप्शन्स आपल्याला ठेवायचे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे काय, तर हा एकतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक राऊंडला तुम्हाला सतावणार आहे की चांगलं ब्रँच Tier 2 म्हणजे गुड ब्रँच इन Tier 2 ऑर एनी ब्रँच इन Tier 1, किंवा असं समजू शकता की एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये थोडी लोअर ब्रँच मिळते आणि एखाद्या लोअर कॉलेजमध्ये थोडी चांगली ब्रँच मिळते. लक्षात ठेवा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक सांगितलेलं आहे की समजा कॉलेजेसच्या रँकिंगमध्ये जास्त फरक नसेल, ती बऱ्यापैकी थोडी इक्वलच रँकिंगवरती असेल, तर अशा केसमध्ये तुम्ही कॉलेजला प्राधान्य देण्याऐवजी ब्रँचला प्राधान्य द्या. का, कारण का कॉलेज तुमच्यासोबत 4 वर्ष आहे, परंतु ब्रँचमध्ये तुम्हाला तुमचं पुढं करिअर करायचं आहे, त्यामुळे दोन्ही गोष्टीला तुम्हाला बॅलन्स करणं आलं पाहिजे. जर तुमची प्रायोरिटी असेल नाही मला फक्त चांगलंच कॉलेज हवं आहे, कुठलीही ब्रँच चालेल, तर मग तुम्ही कॉलेजला प्राधान्य देऊ शकता. जनरली सांगतो, या वर्षीचा कट ऑफ बघता बऱ्यापैकी सगळ्या कॉलेजेसच्या इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल या ब्रँचेसमध्ये सुद्धा जास्त इन्क्रीज झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे इव्हन आम्ही कन्सिडर करत होतो की फक्त CSIT, AI, ENTC या ब्रँचेसला जास्त कट ऑफ इन्क्रीज होतो, परंतु यावर्षी सगळी सिच्युएशन बदलली. विद्यार्थ्यांनी CS सोबत इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिलसुद्धा चांगल्या कॉलेजेसचे कट ऑफ आहेत ना ते नक्कीच वाढलेले आहेत. मग आता चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी लक्षात ठेवा, एकतर आपण ज्यावेळी म्हणतो ना, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे कॉलेज चांगलं नाही आहे, हे कॉलेज चांगलं आहे, लक्षात ठेवा चांगलं कॉलेज म्हणजे वेगळं काही नसतं. एकतर प्रत्येक कॉलेजची काही ना काही रेप्युटेशन असते, त्याचे प्रोज असतात, काही चांगल्या गोष्टी असतात, चांगल्या वाईट गोष्टीसुद्धा असतात, काहीचा इंटेक जास्त असतो, काहींची जरा प्लेसमेंट्स व्यवस्थित झाली नसतात, सगळ्या कॉलेजेसमध्ये दिसणार आहेत. चांगलं कॉलेज म्हणजे काय, ॲटलिस्ट तिथला क्राऊड असतो तो व्यवस्थित मेरिटवरती आलेला असतो. दुसरं आहे ते म्हणजे काय, चांगलं कॉलेज तुम्हाला प्लॅटफॉर्म अवेलेबल करून देतं, वेगवेगळ्या परत तुम्हाला ऑन कॅम्पस कंपनीच्या ऑपॉर्च्युनिटीज आणून देतं. आणखीन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, त्या चांगल्या कॉलेजमध्ये क्लब्स असतील किंवा इतर अकॅडमिक ज्या गोष्टी असतील त्या व्यवस्थित होतात. ठीक आहे. हेच चांगलं कॉलेज आहे, वेगळं काही नाही आहे. लक्षात ठेवा, ॲट द एंड मी अशी सुद्धा मुलं बघितली आहेत जी टॉप कॉलेजमध्ये जातात, त्यांना वाटतं की नाही कॉलेजमध्ये आलं म्हणजे माझी प्लेसमेंट झाली, मला काही मेहनत करायची गरज नाही, कॉलेज कंपनी आणतं 4 वर्षानंतर, आपल्याला काही करायचं नाही. अशी सुद्धा मुलं अजूनसुद्धा अनएम्प्लॉयमेंट आहेत. लक्षात ठेवा, त्यामुळे 4 वर्ष कॉलेजपेक्षा तुम्ही स्वतः काय स्किल्स डेव्हलप करता आणि काय पुढं कोडिंग रिलेटेड असेल, कुठल्याही फील्डमध्ये कुठलीही ब्रँच असू देत त्यामध्ये किती एक्सप्लोर करता, त्यावरून ठरतं की 4 वर्षानंतर तुमच्याकडे कुठली अपॉर्च्युनिटी येणार आहे. कारण का भरपूर मुलं अशी आहेत ज्यांना Tier 3ची माझ्याकडे कित्येक उदाहरणं आहेत, काउन्सिलिंग बॅचमधलीच गेल्या 2-3 वर्षाची अजूनसुद्धा ती मुलं टचमध्ये आहेत. ती सांगतात की Tier 3च्या कॉलेजमध्ये असूनसुद्धा बऱ्यापैकी चांगल्या कंपनीमध्ये TCSच्या NQTमध्ये प्राईम रोलपर्यंत पोहोचलेले आहेत. ठीक आहे. मग सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की Tier 3च्या किंवा लोअर कॉलेजेसमध्ये सुद्धा ऑफ कॅम्पस व्यवस्थित मेहनत करून सुद्धा चांगल्या कंपनीपर्यंत पोहोचलेले आहेत, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणखीन शेवटची गोष्ट म्हणजे काय, कट ऑफची वॉर्निंग. ऑब्वियसली आता ते कट ऑफ कमी आलेत, जास्त आलेत, हा विचार करण्याचा वेळ आता नाहीच आहे. किंवा सीट मॅट्रिक्समध्ये किती सीट शिल्लक आहेत हे सुद्धा बघू नका. आपल्याला जी काही सीट्समध्ये कॉलेजेस हवेत ती व्यवस्थित लिस्टमध्ये ॲड करा आणि ठेवून द्या. ठीक आहे. उगाचच या कॉलेजमध्ये जागाच नाही आहेत, मी ॲड करू का नको, या कॉलेजचा खूप कट ऑफ पडला आहे, मला मिळेल का नाही, कशाला ॲड करायचं आहे, नको, अशा गोष्टींचा विचार करू नका. ठीक आहे. लिस्ट छोटी प्रिसाईज ठेवा, जास्त पण मोठी लिस्ट ठेवण्यात काही अर्थ नाही. कारण काय आता इतकं, एकतर तुमची एवढी लिस्ट मोठी असेल ना, सिक्वेन्समध्ये तुम्ही काही ना काही घोळ करणार, त्यामुळे लिस्ट छोटी सिम्पल ठेवा आणि या कॅप राउंडिंगला पार्टिसिपेट करा. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही डाऊट्स असतील ते मला कमेंट्समध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.